स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ भक्तो नमस्कार। जेव्हा दैवी शक्ती आपला आशीर्वाद देऊ लागतात, जेव्हा दैविक शक्ती तुमच्यावर कृपा करू लागतात, तेव्हा या देवतांच्या शक्ती तुम्हाला आपला आभास देऊ लागतात। तेव्हा तुम्ही समजून जा की तुमच्या घरात तुमच्या ईश्वराचा, तुमच्या इष्टदेवतेचा निश्चित रूपाने वास झालेला आहे। देवता जेव्हा तुमच्या घरात निश्चित रूपाने वास करू लागतात, तेव्हा ते संकेतही देतात। तर बघतो हे असे कोणते संकेत असतात ज्यांच्या माध्यमातून आपण हे समजू शकतो, आपण हे जाणून घेऊ शकतो की आपल्या घरात ईश्वराचा वास आहे। तर पहा बघतो, पहिला संकेत हा असतो की घरामध्ये पाहुण्यांचे वारंवार येत राहणे। आता जसे की कोणी एक पाहुणा येऊन गेले आणि काही दिवसांच्या नंतर दुसरे कोणी आले आणि पुन्हा काही दिवसांनी कोणी तिसरे आले आणि तुम्ही त्या पाहुण्यांचे, मग जे कोणी पण येत असोत, त्यांचे तुम्ही खूपच प्रेमाने स्वागत करता। जसे की त्यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा पंचपक्वान्नांचा स्वयंपाक बनवता, त्यांच्यासाठी बाहेरून काही मिठाई आणता इत्यादी वगैरे। तर सांगण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये कोणत्याच प्रकारचा कमीपणा ठेवत नाही, तसेच तुम्ही कोणता भेदभाव सुद्धा करत नाही आणि तुमच्यातही या भेदभावाची कोणतीच भावना तुमच्या अंतःकरणात नाही आहे। तर निश्चितच अशा वेळी तुमच्या घरामध्ये तुमच्या देवतेचा, तुमच्या इष्टदेवतेचा निश्चित वास आहे, हे तुम्ही समजून जा। तर हा आहे पहिला संकेत। आता दुसरा संकेत हा असतो की तुमचे स्वयंपाकघर। आता तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जर काही बनत असेल आणि जर कधी तुम्हाला हे जाणवले असेल की काही घरं अशी असतात तिथे जे काही बनते ते नेहमी स्वादिष्टच बनत असेल, मग त्या पक्वानात जरी काही जास्त मसाले वापरले असोत वा नसो, पण जे काही बनते तर ते खूपच चविष्ट व अप्रतिम बनते। जसे जर तुम्ही कधी कुणाच्या घरी चहाही पीत असाल तर तोही खूपच चांगला तुम्हाला चविष्ट वाटत असेल। तर थोडक्यात जर तुमच्या किचनमध्ये, तुमच्या घरामध्ये स्वयंपाक चविष्ट बनत असेल आणि लोक याची स्तुती करू लागतात, तर तुम्ही या गोष्टीला समजून जा की तुमच्या घरामध्ये तुमच्या इष्टदेवतेचा वास झालेला आहे। बघतो देवतेची अनुभूती आणि देवाचा आभास कोणा प्रत्येकाला होत नसतो। तर देवतेची अनुभूती, देवतेचा आभास हा त्याच व्यक्ती करू शकतात ज्या व्यक्ती नित्य पूजेशी जोडलेल्या असतात, नित्य सेवा, मंत्रजपाशी जोडलेल्या असतात। अशांना देवाचा आभास होऊ लागतो आणि यांना ते संकेतही समजून येतात। ज्या व्यक्ती पूजापाठशी जोडलेल्या नसतात, ज्या व्यक्ती मंत्रजपाशी जोडलेल्या नसतात, त्यांना असे आभास होत नसतात किंवा मग त्यांना हे समजून येत नसते की त्या देवतेच्या कृपेने त्यांच्यासोबत असे काही घडत आहे, म्हणजेच की त्यांच्यासोबत अशा घटना ह्या त्या देवी कृपेच्या कारणाने त्यांच्यासोबत घडत आहेत। त्याच प्रकारे जर तुमच्या अंतःकरणातून दुसऱ्या लोकांच्या विषयी नेहमी चांगला भाव राहत असेल, चांगल्या भावना राहत असतील, तुम्ही लोकांच्या विषयी नेहमी चांगलेच विचार ठेवत असाल, कोणा व्यक्तीला तुम्ही मोठे तर कोणाला छोटे जर तुम्ही मानत नसाल, सर्वांना एक समान रूपात भाव देत असाल, भेदभाव करत नसाल, कोणासाठी चांगले कार्य करण्याचा विचार ठेवत असाल, तुमच्यात लोकांना मदत करण्याविषयीचा भाव असेल, तसेच जर तुम्ही कोणाला फसवत नसाल, अगदी इमानदारीने आपले काम करून त्यांच्याशी वागणूक ठेवीत असाल, तर अशा वेळी तुम्ही हे समजू शकता की तुमच्या घरामध्ये आणि तुमच्यातही तुमच्या देवतेचा, शक्तीचा वास झालेला आहे। कारण की बघतो जिथे पण देवाचे वास्तव्य राहत असते तिथेही त्या दैविक शक्ती पण वास करत असतात। ज्यांना तुम्ही नेहमी पूजत असता त्या ठिकाणी कधी चुकीचे होऊ शकत नाही, चुकीचा विचार केला जाऊ शकत नाही। कारण जिथे देवाचे वास्तव्य येऊ लागते तिथे लोकांचे विचार, वागणूक ही बदलू लागते। त्यांची विचार करण्याची जी क्षमता असते ती एवढी जास्त विकसित होऊन जाते की त्यांच्या हे लक्षात येऊ लागते की प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये हा देव आहे। जिथे तुम्ही त्यांच्या शक्तींना अगदी श्रद्धापूर्वक पूजत असाल तर ते तिथेही नेहमी हजर असतात। मग तुम्ही त्यांची सेवा ही जरी कशी करत असाल, मग जर तुम्ही तिथे नैवेद्य, धूप, दीप, अगरबत्ती काही अर्पण करत असाल, तर हे तिथे आपली उपस्थिती नेहमीच दर्शवित असतात, काही आभास तुम्हाला देत असतात। आणि हे आभास फक्त त्याच व्यक्तींना होत असतात जे नित्य पूजा व सेवेशी जोडलेले असतात, ज्यांच्यात आध्यात्मिक आवड व बळकटपणा असतो, ज्यांच्या जीवात्म्यामध्ये ऊर्जा येत असते, अशांनाच या सर्व गोष्टींचा आभास होऊ लागतो। तर बघतो हे संकेत मिळू लागतात। बघतो जेव्हा कोणती दैविक शक्ती येते तेव्हा ती अशा ठिकाणी येत असते जिथे कोणती विकृतीच असत नाही। तुमच्या मनातही कोणती विकृती असणारच नाही, कारण की जर कोणती विकृती असेल तर तिथे कोणती दैविक शक्तीही येणारच नाही। आता बघतो या विकृतीचा हा अर्थ असा असतो की जर तुम्ही वाईट विचार करता, तुमच्या मनात घाणेरडे विचार येत असतील,
तुम्ही पूजेच्या वेळी तर चांगले बघत असाल, त्यानंतर तुमचा व्यवहार वाईट बनत असेल, चुकीचा बनत असेल, तुम्ही लोकांना फसवीत असाल, त्यांची कामे बिघडवित असाल, तर अशा वेळी कुठे ना कुठेतरी तुमच्यासोबत ईश्वराचा आशीर्वाद हा असत नाही. कारण तुमच्यात एवढे जर वाईट विचार येत असतील तर तो ईश्वराचा संकेत नसतो. पण या उलट जर तुम्ही तिथेच लोकांची मदत करण्यास सुरुवात करता, लोकांची चांगली कामे करण्यास सुरुवात करता, लोकांसाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने अगदी तुमच्या अंतःकरणापासून जे काही करू शकता ते तुम्ही करता, तर हे मात्र स्पष्टच आहे की तुमच्या घरामध्ये ईश्वराचा वास आहे आणि तुमच्यावरही तुमच्या इष्टदेवतेची कृपा आहे. तर हे संकेत असतात की ज्यांनी आपणास हा अनुभव होतो की आपल्या घरामध्ये ईश्वराचा, आपल्या इष्टदेवतेचा वास आहे. आता पुढील सर्वात महत्त्वाचा संकेत तो असा आहे की तुमच्या घरामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येण्यास सुरुवात होते. सकाळ सकाळीच तुमच्या अंगणात, तुमच्या घराच्या वरंड्यात, छतावर पक्षी बसण्यास सुरुवात करतील. तिथे बसून आपल्या मधुर आवाजाने तेथील वातावरण दंग करतील. हा पण एक संकेत असतो की तुमच्या घरामध्ये ईश्वराचा वास असण्याचा, सकारात्मक प्रभाव असण्याचा. तर बघतो दुसरा महत्त्वाचा हा संकेत आहे की जेव्हा पण तुम्ही घरी असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठेही घाण दिसणार नाही. तुम्हाला तुमच्या घरात चारही बाजूस एक चांगला सुवासित सुगंध दरवळताना जाणवेल. घरात जिथे तुम्ही वावराल तिथे तुम्हाला असे जाणवेल की कोणता चांगला सुगंध दरवळत आहे. तर हा सुद्धा एक संकेत असतो की आपली इष्टदेवता अथवा देवी देवतांचा वास आपल्या घरामध्ये आहे. आणि यानंतर होते काय की तुमच्या घरातील जी बिघडलेली कामे आहेत ती बनण्यास सुरुवात होते. तुमच्या जीवनामध्ये तुमची थांबलेली गाडी सुरू होते, मार्गी लागते. तुमच्या रोजच्या जीवनातील ज्या समस्या व अडचणी असतात त्या हळूहळू करत दूर होण्यास सुरुवात होते. कारण जिथे दैविक शक्तींचा वास होऊ लागतो तेथून साऱ्या अडचणी दूर होण्यास सुरुवात होत असते. तेथे नकारात्मकता दूर होऊ लागते. सर्वांचे विचार पवित्र होऊ लागतात. घरामध्ये आपापसात भांडणे होत नाहीत. सर्वजण आपापसात प्रेमभावाने वागू लागतात. सर्वजण एकमेकांची काळजी घेऊ लागतात आणि दुसऱ्यांसाठी चांगले करण्याचेही विचार करू लागतात. तसेच जर तुमच्या मनात हा विचार येत असेल की या व्यक्तीला मी कसा प्रसन्न करू, कसा आनंदित करू, मग जरी तो व्यक्ती तुमच्या घरातील असो वा कोणी बाहेरचा असो, आणि तुमच्या मनात, तुमच्या वागणुकीत असे विचार येत असतील तर निश्चितच तुमच्या घरामध्ये तुमच्या इष्टदेवतेचा वास असून तुमच्यावरही तिच्या कृपेचा वर्षाव आहे. बघतो एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा की ईश्वराचा वास हा प्रत्येक ठिकाणी असतो, पण त्याचे संकेत, त्याचा आभास हा फक्त त्याच व्यक्तींना होत असतो ज्या व्यक्ती नित्य पूजेशी, नित्य सेवेशी जोडलेले असतात, ज्यांचे मन, विचार, आचरण हे पवित्र असते. तर बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नाईक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.